शेतकऱ्यांनो, ही घटना आताच पहा. दोन मुलांची आई असलेली महिला असं काही करेल हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. रोजंदारीवर गेलेल्या पतीचा विश्वासच बसत नव्हता. आपल्या मागे इतकं मोठं काही घडत आहे हे कधीच त्याच्या कल्पनेतही आलं नव्हतं. त्या दिवशी गावाचा शांत सकाळचा नजारा. गावातील शेतकरी परेश कामावर गेलेला, घराची जबाबदारी, दोन मुलं, संसार, सर्व काही व्यवस्थित. पण तो दिवस वेगळा ठरणार होता. गावात एक कुजबूज सुरू होती. परेशच्या मागे काहीतरी चाललंय, पण कुणीच त्याला सांगायची हिंमत करत नव्हतं. संध्याकाळ. परेश शेतावरून परतला. गावात एकच खडबड, नजर टाळणारे लोक, आवाज मात्र मनात घुमणारा. तुझ्या घरात काहीतरी बरोबर नाही. परेशचे मन बेचैन. तो घरात आला. पत्नी नाही, मुलं शेजारी. आई कुठे गेली? मुलांनी उत्तर दिलं, शेतात मेण्यासाठी गेली ना. परेशने वेगात मोपेट काढली आणि उसाच्या शेताकडे धाव घेतली. उसाच्या मोकळ्या पट्ट्यात छायेत लपलेली दोन आकृती. कोण आहे तिथे? तो ओरडला. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याची पत्नी आणि तिच्याबरोबर गावातील एक तरुण. क्षणभर गावात जणू वादळ आलं. परेशचा आवाज तुटला. हे काय चाललंय? पत्नी थिजली. तरुण मागे हटू लागला. संपूर्ण गाव गोळा झाला. कुणीतरी मोबाईल काढला. तरुण उचकले. आवाज वाढला. आरोप प्रत्यारोपांचे वारे सुटलं. परेश जमिनीवर कोसळला. मोठ्याने रडू लागला. कपाळाला हात लावला. मी कुठे चुकलो? हे माझं आयुष्य होतं. लोक ओरडू लागले. शेतकरी काय करणार आता? पत्नीची चूक, हे सहन कसं करणार? सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. परेशने आपले डोळे पुसले. त्याने पत्नी आणि तरुणाला बाजूला घेतलं. तुम्ही दोघे केलेलं माझ्या सन्मानावर धक्का आहे. तुम्हाला शिक्षा देईन, पण जमावासमोर नाही. लोकांमध्ये शंका, कुतूहल, गोंधळ. परेशने शांतपणे सांगितलं, मी त्या दोघांना सहन न होणारी शिक्षा देणार आहे. गाव हादरला. घरात रात्री बंद दरवाजामागे कुजबूज. कोणी म्हणत होतं दोन्हीला मारहाण होणार, तर काही अंदाज लावत होते घरातून हाकलणार. दुसऱ्या दिवशी सकाळी परेश घराबाहेर आला. पत्नी आणि तरुण त्याच्या मागे होते, डोळे खाली, गंभीर. संपूर्ण गावाची नजर त्या दृश्यावर. परेशने जाहीर केलं, मी माझ्या पत्नीला आणि त्या तरुणाला माफ केलं आहे, पण शिक्षा दिली आहे. त्या दोघांनी गावासमोर सत्य सांगितलं आणि माझ्या मुलांपासून, माझ्या संसारांपासून दूर जाण्याची जबाबदारी स्वीकारली. गाव स्तब्ध. शिक्षा म्हणजे मारहाण नाही, मनाचा न्याय, आयुष्यभराची वेगळी वाट. पत्नीने गावापुढे कबुली दिली, चुकीची जाणीव व्यक्त केली, तरुणाच्या दूरच्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शेवटचा सीन. परेश आपल्या मुलांसोबत उभा. वाऱ्यात ऊस हलतो आहे. त्याची वाक्य, खरा न्याय म्हणजे बदला नव्हे, तर जे चुकीचे आहे ते मान्य करून मनाला मोकळं करणं. गाव शांत, लोक विचारमग्न. सर्वजण शिक्षा म्हणजे मारहाण किंवा जुलूम असेल असं समजले होते, पण परेशने मनाचा न्याय दिला. त्याने दोघांचे संबंध संपवले, स्वतःचे आयुष्य उभे केले, पण हिंसा न करता.